हत्तीवरनं साखऱ्या तर वाटायचंच. पर काका 16 बी मोठा दणकेबाज झाला पाहिजे. मोठी आरास करायची, दिव्याची रोषणाई, पूर्णावरणाच्या स्वयंपाकाबरोबर 1,500-2 हजार बकरी बी पडली पाहिजेत. हत्ती घोड अंबारीतनं वरात निघल. लेझमीची पथक, गोंधळ, जागरण, कलावंतिनीचं ताप बी नाचत्याल. तुम्ही लय करणार पण शेवटी काय सुबात सांभाळायचं आहे ना. म्हणजे रायगडावर जाऊन मुजराच करायचा आहे ना. काका खोटं बोललो का? कसं आहे गणोजीराव, हे असलं कौतुक राजाच्या राजपुत्रासाठी. आपण कशाला उगाच पैशाची उधळपट्टी करायची. काका बघा विचार करा. आता आरोळी दिली तर म्हणलं तिथं उभं आहेच की. हे बघा काका, मी तुम्ही म्हणताय तसा 16 कावा होईल. वतनाचा कागद मिळाला की मग यो डामडव मग पाहिजे ते करा. काय गणोजीराव काय हो असं? घडीत या फांदीवर, त्या घडीत त्या फांदीवर. म्हणजे हो का बोलला असं? भामा, मी फांदीवर नाही, हे झाडावर बसलं होतं, त्यासनी खाली आणलं. आता कमालच झाली तुमची. आता एवढ्या उड्या मारत होता, आनंद झाला, इकडे आनंद तिकडे आनंद, आणि तो आनंद गणोजीरावांनी बघून गायब झाला लगेच. लगेच अहो पण नाराज होऊन गेले ना हो का ते. मला काय तुमचं हे पटलं नाही बघा. हे बघ, तू जरी सत्यभामा असलीस तरी तुझ्यातलं सत्य मी कवाच काढून टाकलंय. म्हणून मी तुला नुसतं भामा म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, तू काय द्वापर युगातल्या कृष्णाची भामा नाहीस, तर या कलियुगातल्या कानाची भामा आहेस. कळलं? आता तोंड बंद. ताई साहेब, ताराऊ तुम्ही? ताई साहेब, कसल्या विचारत आहात तुम्ही? बसा ना. ताराऊ, आम्ही निघालोय खरं, परंतु आमचा पाय काही निघत नाही. कसा निघेल ताई साहेब? बघा ना, लढाईची ही धामधूम सुरू आहे. राजे कधीही गडउतार होणार, ते कधीही गडावर येणार जाणार, आणि आपणच गडावर नसू तर मग शिवाय बाकीची अवधानं आहेतच. नका काळजी करू तुम्ही. शिवाय मातोश्रींना काय हवं नको तेही बघावं लागतं. आम्हाला सांगा की, आम्ही बघू. हे सगळं सांगून नाही कळणार. मातोश्रींची पूजा पाठ, त्यांचं, आमच्या आईसाहेबांचं आम्ही जसं करतो ना, अगदी तसं करू आम्ही त्यांच्यासाठी. रात्री झोपताना त्यांच्या पायाला तेल लावून देऊ. इतकंच नाही तर वाटीने तळवेही रगडून देऊ. त्या बाहेर निघाल्या की त्यांच्या अंगावर शालही देऊ. कराल हे सगळं? हो, आमच्या आईसाहेबांनी शिकवलंय आम्हाला सगळं. बघाच तुम्ही, आम्ही मातोश्रींकडनं कोणतीही तक्रार येऊ देणार नाही. त्यांच्या पूजेसाठी त्यांना बेलाची पानं, फुलं सगळं आणून देऊ. शिवाय चंदनही उगाळून ठेवू. एवढंच नाही तर समईत तेलही घालून सज्ज करू त्यांच्यासाठी. एवढं सगळं जमेल तुम्हाला? जमेल. रोज रोज जमेल.
आणि बाळराजेंचं त्यांचं सकाळी उठणं, रपेटीला जाणं, कसरत, तालीमखाना, खुराक. मातोश्रींचं सगळं आवरलं की आम्ही बाळराजांसोबत रपेटीस जाऊ. तालीमखान्यात तलवारही खेळू त्यांच्यासोबत. आम्ही आजच निरोप पाठवून आमचा घोडा मागवून घेतो. खरंच? हो खरंच. काही तक्रार येऊ देणार नाही आम्ही. जा तुम्ही निश्चिंत मनाने. अहो, बघितलं का कोण आलंय? ताईसाहेब आलेत आमच्या. अगं बाई, वहिनीचा. अगो बाई, कोण लपलंय बाई पदराड? आणि ही कोणाची पावलं म्हणायची? सोन पावलं. बघू तरी आम्हाला. घ्या एवढीशी चिमुरड पावलं. ओ गो, ओ ओ, काय झालं? ओ ओ, दादासाहेब, बाळ अगदी छान आहे हो. बत्तशी बाई बघितलं का? हो तर छानच आहे. जावळ भरपूर तर आहेच, पण त्याचबरोबर बाळ सुद्धा रूप सुद्धा आहे हो. ची. अगदी वहिनीसांच्या बाळासारखं. दादासाहेब, बाळाचा तोंडावळा अगदी बाबांसारखाच आहे ना हो. तुम्हाला बी तसंच वाटतंय? नाक, डोळे अगदी आपल्या बाबासाहेबांसारखेच आहेत. ताईसाहेब, खरं सांगू, आम्हाला बी असंच वाटत होतं. या बाळराजांच्या रूपानं आपल्या आबासाहेब आले आमच्या पोटाला. खरंच हो, बाबाच आपले. बाबा जाणार नव्हतेच, परंतु आता या रूपात परत आले. आमची काळजी मिटली आता. ताईसाहेब, राजांनी आपल्या भाच्यासाठी भेटवस्तू पाठवली. ते बघा. एवढ्या धामधुमीतून भेट पाठवली दादासाहेबांनी. भेट आवडली तर सांगा म्हणाले. नानीबाई, आणखीन काय हवंय तेही सांगा म्हणाले. परंतु आमच्या भाच्याचा सांभाळ अगदी जीवा पलीकडे करा असं म्हणाले दादासाहेब. हो तर, आणि वेळ मिळाला तर येऊन जातील उभ्या उभ्या. पर तुम्ही उभ्या उभ्या आलेला नाहीसा ना? तर उभ्या उभ्या. आता आमचं मन भरेस तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बस, हेच पाहिजे होतं आम्हाला. चालू दे तुमचं, आम्ही आलो. खूप बोलायचंय, खूप सांगायचंय. किती दिवसांनी गाठी भेटी होत आहेत आपल्या. काय म्हणतात मातोश्री? सोडणार नाही? बर, नका सोडू म्हणावं. आणि मग राजांचं काय? ते बोलवतात त्याचं काय करणार? या या ताईसाहेब, आकासाहेब या. ताईसाहेब, हे तुमचं दालन. दादासाहेब, ओ हे तर आमचं पूर्वीच दालन ना हो. जसंच्या तसं ठेवलंय हो अगदी. आवडलं नव? अहो ताईसाहेब, तुमचंच दालन नाही. बरं, तुम्ही आज येणार म्हणून नव बरं का. कायमच असं साफसफाई करून आपशार ठेवलेला असते आम्ही तुमच्यासाठी.
बघितलं का पद्मशीबाई? हो तर छानच ठेवलंय दालन, हवेशीरही आहे. जी ताईसाहेब, तुमचा सगळा लवाजमा लावून घेतलाय. आणि काय हवं असलं, काही कमी जास्त वाटलं तर आम्हाला सांगा. काय आम्ही मोकळी ढाकळी माणसं. तुमचं तसं नाही. एक छत्रपतींच्या पत्नी, दुसऱ्या छत्रपतींच्या बहीण. तुमची गैरसोय नको व्हायला. तेव्हा काय लागलं सवरलं तर आम्हाला सांगावं धाडा. आम्ही अहोरात्र इथंच आहोत, लागलीच येतो. तुम्ही नका चिंता करू, आणि काही लागलं तर आम्ही घेऊच की. जे ते समज झालं. आता एक महत्वाचं बोलायचं होतं, ते बी बोलून टाकतो पहिले झूट, म्हणजे नंतर आपण मोकळं. ही लपाछपी खेळत बसण्यात काय बी अर्थ नाही. आपण एवढा मनाचा हिया करतोय, पण आईन यायला कुचमल्यासारखं पाय मागं घेतोय. गणोजीराव एवढं हिमतीच, यांनी बी बायकोच्या शब्दीला बांधून घेतलंय. ते का मऊ पडल्यात तेच कळायला मार्ग नाही. नाही नाही, आता बोललंच पाहिजे. परत अशी संधी मिळणार नाही. आणि बोलायचं कोणाला? राणी साहेबांना नाही, आपल्या लेकीला. हा, राणी साहेब असल्या तरी लेकी समानत येसूबाई. म्हणजे आपल्या गावात, आपल्या वाड्यात, किंवा एकट्या माहेरपणासाठी आलेल्या. बोललं पाहिजे. ही येळ गेली की मग झालाच बल्ल्या. तुम्ही? हो, आम्ही. का, काय झालं? काय नाही, असंच. कुठे बाहेर निघालेला का? काही गडबड? खरं सांग. हो, नका लपू. छा लपवत नाही. तुम्हाला माहित असेलच, कातणीवर आलेला साप लपूही शकत नाही. लगेच ओळखा येतो त्याला. त्याची धडपड असते. सांदी फटी शोधून त्यात घुसून कात कशी टाकता येईल हीच धडपड करत असतो. आणि एकदा का कात टाकली की पुन्हा फुटकार टाकायला मोकळा. अक्कासाहेब, आओ. कान्होजी काका, राणी साहेब या लेक म्हणून आले आहेत शृंगारपुरात माहेरपणासाठी. त्यांच्या समोर राजकारभाराच्या गोष्टी होऊ नयेत याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी. जी अक्कासाहेब. आणि माहेरपणाला आल्या असल्या तरी आपण त्यांच्या राणीपणाचा आप ठेवला पाहिजे. नाहीतर उगाच आपलं त्यांच्या समोर काहीही बोलावं, कसंही उठावं, हे तितकंसं बरं नाही. काळजी घ्या, आदब ठेवा. अक्कासाहेब, अहो पण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या घडीला तुमच्या या गावात, या वाड्यात 2 शिवकन्या आणि 1 शिवसून आहे. याचा अर्थ लक्षात येतो ना तुमच्या? म्हणजे जवळजवळ 10,000च्या फौजेचा तळ आहे हे समजावं. वय ते तर झालंच की. झालं नाही, नीट समजून घ्या. गोष्टी नीट लक्षात येत नाहीत तुमची. नाही आल्यात म्हणजे? स्वराज्यात चहाडी चुगलीचे हातपाय छाटले जातात. हितुरासाठी टकमक टोक आहे तर कटकारस्थानासाठी वासोट्यातील अंधार कोठडी. वय वय ते तर आहेच. अहो, ते आहे म्हणून तर सांगतोय तुम्हाला. जर कोणी हरामांचा सेनापती व्हायला निघाला असेल तर त्याने गप्प बसावं. तर अगदीच.
हे स्वराज्य तलवारीच्या जोरावर निर्माण केलं आहे आणि आमच्या दादासाहेबांनी ते तलवारीच्या धाकावर सांभाळलं आहे. पिसाळलेला वाघ जबड्यापासून फाडून फेकून देणारी रग आहे दादासाहेबांच्या. ही गोष्ट तुम्ही जाणताच. फौजेतील काही मावळ्यांनी गावातील जत्रेत गावातील लोकांना उपसर्ग पोहोचवला, त्यांना त्रास दिला. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यातील 300 मावळ्यांचे हात फाटणारा स्वराज्यात कायदा मौजूद आहे. बाकीचे हिशोब आम्ही तुम्हास देणार नाही. तुमचे तुम्ही जाणा, तुमचे तुम्ही तपासा. बोलला असतील ना म्हणे. रानू अक्कासाहेब तर म्हटल्या बोलणं झालंय, खूप गप्पा झाल्या, पण काय गप्पा झाल्या ते काही कळलं नाही. ते कळायला पाहिजे. पण आता थेट येसुताई साहेबांच्या समोर उभं राहावं. हा पर शपथ नको मोडायला. वचनाचा भंग होता कामा नये. तेवढी खबरदारी घेतली पाहिजे. असली खबरदारी आता विचारूच. वचन शपथा बघू पुढच्या पुढे. थांबा, तुम्ही कुठे निघालात? अगं जावं लागेल मला. लई दुडदुड धावू नका गणोजीरावांच्या माग. अगं महत्वाचं काम आहे. होय, बघते मी कावापासनं किती महत्वाचं आहे ते. भामा, सत्य म्हणत चला अगोदर. अगोदर सत्य मग भामा. अगं जाऊ दे मला. हो, पण मी काय म्हणते, किती बी झालं तरी गणोजीराव आणि येसूबाई बहीण भावंड आहेत. पाठीला पाठ लावून आलेत ते. आज कडू म्हणता म्हणता कधी ग्वाडू हात्याल तुम्हाला कळायचं बी नाही. नका त्या भानगडीत पडू, गप राहावा. गप राहा तू. तुला काय कळतंय? आता मला काय कळायचं राहिलंय? मी ऐकलंय तुमचं आणि राणू अक्का साहेबांचं बोलणं. काय ऐकलं तू? म्हणून म्हणत होते, का घाबरलाय, का घाम फुटलाय विचारत नव्हते. पण तुमची दातखीळ बसली होती ना, तुम्ही बोलत कुठे होता? अगं पण ऐकलं काय तू? हो, ऐकलं. ते सांगत होत्या कडेलोट, वासोटा, लिंगाणा असं काहीतरी गडांची माहिती देत होत्या त्या. हा हा, बरोबर बरोबर. आता पुन्हा गडांची माहिती करून घ्यायला जाऊ नका. उगाच तुम्हाला घाम फुटतो, जीव घाबरा घुबरा होतो का? जाताय जा, पर पुन्हा राणू अक्का साहेबांसमोर उभं राहू नका. नाहीतर त्या पुन्हा गाड्यांची माहिती देत्याल. बंद करा या भानगडी. किल्ल्यावरची जानकारी आपोआप बंद होईल. गप राहावा आणि थांबा इथंच. ताईसाहेब, दादासाहेब, एक बोलायचं होतं म्हणून आलतो. या ना, बसा ना. नाही नाही, जरा महत्वाचं बोलायचं होतं. आणि हे काय, तुम्ही दोघं नवरा बायको ठरवून आलात की काय एका पाठोपाठ एक? म्हणजे हे बघा, तुमच्या धनीन सुद्धा आल्या आहेत. राजकोरबाई तुम्ही? हो, गजरा केला होता मोगऱ्याच्या फुलांचा. म्हटलं आमच्या हाताने माळावा, पण राणी साहेबांनी एवढा मोठा आंबाडा बांधलाय. दोरा कमी पडला म्हणून दोरा आणायला गेले होते. असं होय? आम्ही इकडे दादासाहेबांच्या माणसांना नटवतोय, सजवतोय, पण ते बघायला दादासाहेबच नाहीत. ते पाहिजे होतं. दादासाहेब, तुम्ही सुद्धा सामील होता त्यांच्यात?
अहो आता सामील व्हायला पाहिजेच की, काय हो? सामील नाही, पण खरं सांगा, दादासाहेबांची उणीव भासते का नाही? तुम्ही सांगा बहिणीसा. उणीव तर भासतेच. ते जर इथे असते तर किती काय काय केलं असतं त्यांनी, किती लाड केले असते आपल्या बाळाचे, हो ना? हो होय तर. अहो आपले राजे म्हणजे केवढे दिलखुलास, लई लाड केले असते तिने. ते अगदी मुलात मूल होतात. होतात ना. एवढंच नाही, आमचं कौतुक केलं असतं, आमच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवला असता त्यांनी. राजे मायाळूच आहेत तसे. आज आम्हाला ते आमच्या आबासाहेबांच्या जागेवर आहेत. त्यांनी कौतुक करणं, त्यांनी वा म्हणणं, यातच आमची श्रीमंती. अहो मालक, काय चाललंय मनात जरा सांगा तरी. अरे मनात काय चाललंय म्हणजे ताई साहेबांच्याने आमची भेट होईना झाल्या. अहो भेट होईल की आता जाता. अरे हिंगण मिट्ट्या तशी भेट होत्या की, पण निवांत बोलणी काय होईनात. बोलणी कान्होजी काकाने केली की बोलणी. म्हणजे बोलणी झाली असं कान्होजी काका म्हटले, पण त्यावर ताई साहेबांचा काही जबाब आलेला नाही अजून. त्यामुळे जरा शंका यायला लागल्या मला. असं मग बरोबर आहे. असं मी कान्होजी काकासनी बोलायला जरा मर्यादा आली असणार. आम्ही थेट बोलू शकतो, पण निवांतीनं भेट व्हायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी शक्कल लढवायला लागणार. मालक मालक एक सुचू का? बोल. शक्कल आहे. अरे बोल की पाटशिरे. आपल्या पिताश्रींच्या म्हणजे बाबासाहेबांच्या दर्शनाला म्हणून घेऊन जा की राणे साहेबांना समाधीवर. आमच्या बाबासाहेबांची समाधी होय की. नवी बांधलेली समाधी दाखवणं बी होईल आणि तिथं थोडा निवांतपणा बी मिळेल. हा, आणि तुम्ही बाबासाहेबांची इच्छा होती वतन मिळावं म्हणून, ते तुम्ही द्या असं म्हणून समाधी मोर शमूतच घ्या की राणे साहेबांकडून. शाबास, चांगली योगत दिलीस. घ्या. वहिनीसा, चला रायगडाला, आम्ही तयारी करतो. रायगडी अचानक? हो, अचानकच. काय झालंय सांगा तरी आम्हाला. काही नाही. अहो म्हणजे इथे एवढ्या दिवस राहणं बरं नाही ना, म्हणून चला. शिवाय आम्हालाही आमच्या घरी गेलं पाहिजे. तुमच्यावरही बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. कुलमुखत्यार आहात तुम्ही. ते झालंच, पण असं अचानक का विचार आला मनात? अचानक नाही, परंतु पाहुणा 2 दिवसाचा, जास्त दिवस थांबणं बरं नाही. याचा अर्थ काहीतरी बिनसलाय. अहो काही नाही. बघू. बत्ताशीबाई, तुम्हाला आज ओळखत नाही आम्ही. सांगा. वहिनीसा, सुरुवातीला वाटणारी भीती आता खरी ठरते असं वाटतंय. म्हणजे? वतन. वतन? वतनाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे? आम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू दिला नाही. आपण इथे
शृंगारपुरात आल्यापासून कान्होजी काकांची जीभ सैलावण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे तसे ते धजावले नाहीत, पण प्रयत्न मात्र सुरूच होता. 2-3 वेळा आम्ही चर्चा सुद्धा ऐकली वतनाबद्दल आणि कान्होजी काकांना तशी समज दिली. वहिनीसा, कान्होजी काका गप्प बसले, परंतु आता तुमचे दादासाहेब ते अधीर झाले आहेत. परंतु दादासाहेबांनी कसला तो विषय काढलाच नाही. काढला नाही कारण राजकुंवर ताईसाहेबांनी तसं वचन घेतले त्यांच्याकडून. वचनात बांधले गेलेत म्हणून त्यांनी बंदूक कान्होजी काकांच्या खांद्यावर ठेवली. आम्ही त्यांना समज दिली. तुमची आणि त्यांची बोलणी झाली नाहीत म्हणून तुमचे दादासाहेब अस्वस्थ झाले आहेत. आता हो, वहिनीसाहेब, आम्ही काय म्हणतो, पाहुणचार छान झाला, तुमचं माहेरपण सुद्धा उत्तम झालं. मग आता कशाला रेंगाळत बसायचं ना? हं? उद्या न जाणू विषय निघालाच तर मग आम्ही ठणकावून सांगू नाही म्हणून. शिवविचारांशी प्रतारणा होणार नाही. म्हणजे नात्यात दुरा वाचणं. त्यापेक्षा आपण लगेच निघायचं. दाजीसाहेब आणि नानीबाईंनी आग्रह करण्याआधी आपण वेस गाठायची. 2 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. तुम्ही गेल्यानंतर आम्हाला करमणारच नाही असं ऐकण्याआधीच आपण रायगडावर पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. कदाचित आज जेवताना तुमच्या समोर विषय निघेल. तुम्ही आजचा दिवस टाळा, काहीतरी कारण सांगा, पण समोर भेट नकोच. ठीक आहे. अशा परिस्थितीत निर्धास्त राहता येईल? नाहीच तर कसं राहावं निर्धास्त? काही सुचत नाही हो. वहिनीसा, सुचण्याच्या पलीकडच्या आहेत या गोष्टी. पण खरंच राजांनी आमच्या दादासाहेबांना का बोलावलं असेल हो? आमच्याही काही लक्षात येत नाही. आणि तर्क तरी किती लढवावेत? म्हणजे आपण इथे गडावर येऊन पोहोचलोही नसू आणि आमच्या दादासाहेबांचा घोडा शृंगारपुराच्या वेशीतून रायगड येण्यासाठी फुरफुरत असणार. हो तर बघा ना. पताशीबाई, तुम्ही राजांना काही कळवलं होतं का? कशाबद्दल? एकूणच शृंगारपुराच्या परिस्थितीबद्दल. नाही तर काही कळवलंही नाही आणि निरोपही पाठवला नाही. अरे देवा, मग काय कारण असेल? आणि आमच्या दादासाहेबांना इथे बोलवायचं होतं तर राजांनी आम्हाला शृंगारपुरी पाठवायचं तरी नव्हतं. हो तर शिवाय एकूण एकच झालं. आपलं येणं जाणं टळलं असतं आणि हेळसांडही झाली नसती. बघा ना, केवढा प्रवास, त्यात बाळराजे आमच्या मांडीवर होते. वहिनीसा, तुम्हाला खूप त्रास झाला ना? परंतु आमच्या दादासाहेबांना टाकोटाक निरोप जातो. आम्ही गडाच्या दरवाजात पोहोचतो तोच आम्हाला समजतं की आमच्या पाठोपाठ आमचे दादासाहेबही येत आहेत. वहिनीसा, आता तुम्ही नका विचार करत बसू. विचार करू नको तर काय करू? आम्हाला एक समजत नाही, ही सबब विचारावी तरी कोणाला? एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडून खरं काय ते समजू शकेल. कोण? कविराज. त्यांच्याकडूनच आपल्याला आदमास कळेल सगळा. कविराज? काय कान्होजी काका, हातावर हात घेऊन काय बसलाय? काय नाही, बघत होतो हाताची रेषा. येऊन चौटा. उंचवटा? हा? अहो, आता उंचवटा बघायचा तो थेट रायगडचा. तोच आपला भाग्यविधाता. ते बी खरंच आहे मला. खरं आहे ना व? हा? अहो मग चला की रायगडाला.
रायगडाला? होय तर अहो आम्हाला वाटलं तुम्ही कवाचं घोड्यावर खुगीर चढवून तयार बसला असाल तर तुम्ही बसला इथं. चला आवरा लवकर. अहो, गणोजीराव चला कुठं, माझी कशाला वरात काढताय? कान्होजी काका, गोष्टी जर मनासारख्या घडल्या का नाही तर 10 पोती गुलाल तुमच्या अंगावर टाकून तिथंच मिरवणूक काढतो बघा तुमची. चला आटपा. अहो तुम्हाला बोलवलंय, तुम्ही जा. मी उगाच कशाला मेवण्या पाहुण्यात? अहो असं काय करताय कान्होजी काका, तुम्ही तर आघाडीवर पाहिजे आम्हाला. मी आघाडीला? मग ह्याच्या अगोदर आघाडी कुणी सांभाळली? कोणी सांभाळली? अहो काका तुम्ही सांभाळली. बारशाच्या वेळेला आम्ही नको नको म्हणत असताना मागं लागून आमच्या बरोबर आला का नाही? आपण रायगडाला जाऊन पण आलो आणि मग ह्या महत्वाच्या वेळेला तुम्ही का मागं सरकताय? हा, माग का सरकताय? तुमची चुळबुळ लक्षात आली आमच्या. एवढी घाई झाली तुम्हाला राजे होण्याची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 तपांपूर्वी दगाबाजांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनख छत्रपतींनी बोटात घातली होती ती वाघनख अजूनही छत्रपतींच्या बोटात आहेत. ओ काका, आता लई लोणी लावायला लागू नका. अहो नका आग्रह करू. आणि बारशाच्या वेळी आलो होतो ती गोष्ट वेगळी होती. आता तुम्हाला बोलवलंय, मी न बोलवता येणं बरं दिसत नाही ना वर. मला सांगा हे समज घडलं कोणामुळं? कोणामुळं? काका तुमच्यामुळं आले. माझ्यामुळं? अहो तुम्ही बोलला काका, तुम्ही हिकमतीनं वतनाचा एवढा अवघड विषय ताईसाहेबांच्या समोर बोलला. आमचं हात अडकलं होतं वचनात, तुम्ही पुढाकार घेतला. रानू अक्का, ताईसाहेब यांच्यासमोर तुम्ही धाडसानं बोलला आणि म्हणून मग ताईसाहेबांनी गडावर पोचल्या पोचल्या राजांच्या कानावर विषय घातला असणार. राजबी म्हटलं असतील, किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं, एकदा काय तो वतनाचा सोक्षमोक्ष लावू, आणि म्हणून आलाय नव खलिता.